नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना सुरू केली आहे. या योजनेत महिला मागास प्रवर्गातील 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच की आता शेळी पालन योजनेवर 75% अनुदान मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील 50% अनुदान दिले जाते. तसेच बँक कर्ज आणि प्रशिक्षणासाठी सोय आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना वातावरणासाठी सुसंगत अशा प्रजातीच्या 10 शेळ्या, 1 बोकड किंवा 10 मेंढ्या, 1 नर मेंढ्या असे वाटप करण्यात येते. महिलांसाठी शेळी पालनासाठी 75% अनुदान मिळणार आहे. योजनेचे आपण उद्दिष्ट जाणून घेणार. महिला बचत गटात अनुदान व प्रशिक्षण देणे, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, म्हणजे की शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायात चालना देणे, शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थिती सुधारणे आहे. या योजनेमध्ये तुम्ही जर योजनेमध्ये अर्ज केला तर तुम्हाला कोणते कोणते फायदे मिळणार आहे आपण बघणार आहोत. शेळी पालनासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. अधिक शेळ्या खरेदी करून व्यवसाय म्हणजे वाढवता येतो तुम्हाला. दूध आणि मांस उत्पादन वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे. पशुपालनाचे ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे. आता या योजनेमध्ये अटी व नियम कोणते आहे आपण ते बघणार आहोत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकच सदस्य या योजनेमध्ये पात्र आहे. म्हणजेच की स्वतःची जागा चाऱ्यासाठी व्यवस्था आवश्यक असणे आवश्यक आहे. वय 18 ते 55 वर्षादरम्यान असावे. मागील 5 वर्षात इतर पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेतलेला नसावा व ते अपात्र ठरणार आहे. शेळी पालन प्रशिक्षण अनिवार्य. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी. शेळी व मेंढी पालनाचा अनुभव असण्याचा प्राधान्य असावा. SC ST साठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. म्हणजेच की यासाठी जे कागदपत्र लागणार आहे आपण ते बघणार आहोत. शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र व दारिद्र्य रेषेखालील दाखला असला पाहिजे. ग्रामपंचायत व रहिवासी दाखले, राष्ट्रीयकृत बँक या खात्यांचे तपशील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, वीज बिल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र.gov या अधिक संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्र प्रती जोडून ग्रामपंचायत कार्यालयात तुम्ही जिल्हा कार्यालय सादर करावं लागणार आहे. धन्यवाद.